रामकृष्ण हरी मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनेलमध्ये। आज आपण बघू कोथिंबीर वडी कशी बनवायची। सर्वप्रथम कापलेली कोथिंबीर घेतलेली आहे आणि तांदळाचं पीठ 1 वाटी, 1 वाटी बेसनचं पीठ 1 वाटी। बेसनचं पीठ घेतल्यानंतर त्यामध्ये 2 चमचे हिरव्या मिरचीचं पेस्ट ॲड केलेलं आहे आणि 1 चमचा लसूणची पेस्ट ॲड केलेली आहे आणि एक चमचा लाल तिखट, हळद आणि मीठसुद्धा त्यामध्ये ॲड करून थोडेसे पांढरे तीळ त्यामध्ये ॲड केलेलं आहो आपण आणि पाणी थोडं पद्धतीने टाकून घेऊयात। छान असं डो करायचा आहे आपल्याला। सर्वप्रथम थोडं पाणी टाकल्यानंतर सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये जसं लागेल तसं पाणी ॲड करत जायचं आहे आपल्याला। छान असा डो झाला पाहिजे आणि एका प्लेटला आपण तेल ग्रीस करून घ्यायचं आहे पूर्ण आणि जो डो आपण तयार केलेला आहे तो त्यामध्ये ॲड करून गोल असं थापून घ्यायचं आहे आणि एका कढईमध्ये पाणी वाफवायला ठेवायचं आहे। त्यावर आपले प्लेट झाकून ठेवायचे आहे। 5 मिनिटानंतर आपण चेक करूया। 5 मिनिटं झाल्यानंतर आपण चेक करूया। चाकूच्या साहाय्याने आपण त्यामध्ये बघायचं आहे। चाकूला जर पीठ लागलं तर कच्चं आहे आणि लागलं नाही तर कच्चं नाही आहे। सो आपलं पीठ छान असं वाफलेलं आहे। त्याला आपण काढून घेऊन त्याचे काप छान पद्धतीने कढईमध्ये तेल गरम झाल्यानंतर कोथिंबीर वडी त्यामध्ये टाकून घेऊया आणि दोन्ही बाजूने क्रिस्पी होईपर्यंत तळून घेऊया। छान पद्धतीने तळून घेतल्यानंतर आपण बघूया त्याचा कलर किती छान येतो। ह्या पद्धतीने तुम्ही सुद्धा नक्कीच घरी कोथिंबीर वडी ट्राय करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा। अशा नवनवीन रेसिपीसाठी नक्कीच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। हे बघा कलर किती छान आलेला आहे। खूप छान पद्धतीने झालेले आहेत। अशा नवनवीन रेसिपीसाठी नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंटसुद्धा करा। राधे